हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे राणीला मालतीने स्वतःच्या रूममध्ये बोलावलेलं असतं आणि सांगितलेलं आहे की आज राणी मी तुझं आवरून देणार. आणि त्याचमुळे आता राणी जी आहे तिच्या म्हणण्यानुसार साडी वगैरे नेसून आता मालतीच्या रूममध्ये आलेली आहे. ती विचार करत असते की मालती मॅडम नक्की कशा वागत आहे, मला काहीच कळत नाहीये, त्यांच्या मनात नक्की काय बरं असेल. तर आता ती त्याच विचारात रूममध्ये आलेली आहे. मालती बोलते की ये ये राणी ये, चल आता मी तुझं छानपैकी आवरून देते. तर त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की मालती मॅडम त्याची काय गरज होती, मी आवरते ना सगळं काही. तर आता मालती म्हणते की नाही, आज मी माझ्या सुनेला माझ्या हातांनी आवरून देणार आहे. चल बरं, माझी इच्छा नाकारणार आहेस का? तर असं म्हटल्यानंतर राणी म्हणते की ठीक आहे. तर आता मालती जी आहे ती राणीला तिथे बसवते आणि आता ती ते दागिने घेते. राणी छानपैकी साडी घालून तर आलेलीच असते. त्यावेळी ती कौतुक करते की छान दिसतेस साडीमध्ये, ह्या ब्लॅक साडीमध्ये. त्यानंतर आता ती राणीला त्या ठिकाणी बसवते, आरशासमोर बसवते आणि तिला ते दागिने घालायला सुरुवात करते. त्यावेळी आता इथे मालती बोलते की राणी, तुला वाटत असेल की माझ्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला, कारण मला तुझ्याशी एकंदात बोलायचं होतं आणि त्याचमुळे तुला मी इथे बोलावलेलं आहे. तर आता राणी बोलते की काय, तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं? त्यावेळी मालती बोलते की हो, तुला असं काहीतरी सत्य सांगायचं आहे जे तुला आणखीनही माहिती नाही. तर आता राणी बोलते की काय, तुम्हाला काय सांगायचं आहे, कसलं सत्य? तर आता ती सांगू लागते की तुझ्या बुवांनी इंद्राला मारण्याचं प्लॅनिंग केलं होतं असंच तुला वाटतं ना तुझ्या लग्नाच्या वेळी? पण खरं तर तो बुवांचा प्लॅन नव्हता राणी, तो तर माझ्या इंद्राचाच प्लॅन होता. हे ऐकताच राणीला धक्का बसतो. इंद्रा सरांचा प्लॅन? तर त्यावेळी आता मालती एक एक करून सगळं काही सांगू लागते. तुला माहिती आहे का, इंद्राला कधीही तुझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं. पण ज्यावेळी तुझ्यामुळे इंद्राचा अपमान झाला, तुझ्यामुळे आबांनी त्याला खूप वाईट साईड बोललं आणि त्याचाच राग आता तो काढणार होता. आणि त्याने ठरवलं होतं की तो त्याचा बदला घेऊनच राहील. आणि म्हणूनच त्याने तुला त्रास देण्यासाठी स्वतः तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि बुवांना देखील त्यानेच सांगितलं होतं की त्याची गाडी उडवल्यानंतर त्यांना तो पैसे देणार. त्यानंतर इकडे राणी जी आहे ती अवाक होऊन पाहत असते. आणि त्यावेळी इथे मालती बोलते की तुला विश्वास बसत नाहीये ना, पण हे बघ राणी, इंद्राने तुझ्याशी लग्न मनापासून केलंच नव्हतं. त्याला तर फक्त तुझ्यापासून बदला घ्यायचा होता. तुझ्या आईबुवांचा अपमान करायचा होता, त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची होती. तुला माहीत आहे का? आणि इंद्रा अजूनही बदललेला नाहीये राणी. तुला वाटत असेल की तो बदललाय, पण तसं नाहीये. तो पूर्वी जसा होता तसाच आहे. तर आता राणी अवाक होऊन हे सगळं ऐकत असते. तर मालती बोलते की तुला विश्वास बसत नसेल, पण हेच सत्य आहे. तुला माहीत आहे ना, ज्यावेळी तुझं लग्न झालं तो तुझ्यासोबत कसा वागत होता? तर त्यावेळी तिला आठवतं की इंद्रा सर तिच्यासोबत कसे वागत होते. आणि त्यावरूनच ती म्हणते की हो, त्यांना माझ्याशी लग्न करायचं नव्हतं. पण खरंच हे सत्य असेल का? इंद्रा सरांना अजूनही मी त्यांच्या आयुष्यात नको आहे का? तर आता इकडे बुवा जे आहेत ते त्याच विचारात असतात जे त्यांनी राणीच्या लग्नात केलं, आणि त्याच विचारातून ते बाहेर पडत नसतात. इकडे राणीची आई त्यांना म्हणत असते की मी ना राणीच्या घरी जाणार आहे, त्यांनी हळदी कुंकासाठी बोलवलेलं आहे. त्यावेळी ते बोलत असतात की नाही सुरखे, तू तिथे जाणार नाहीस, अजिबात जाऊ नको. तर आता सुरेखा जी आहे ती म्हणत असते की नाही, आपल्या मुलीला 2 शब्द ऐकावे लागतील, त्यामुळे मला तिथे जावंच लागेल. तर आता त्यावेळी इकडे मालती जी आहे ती राणीला सांगतच असते, तू आठव तुझ्या लग्नानंतर तो तुझ्याशी कसं वागत होता. हे बघ, तो माझा मुलगा आहे आणि तो बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाही. तर राणी जी आहे ती म्हणत असते की नाही, इंद्रा सर आता बदलले आहेत. पूर्वीचे ते कसेही वागत असतील, पण आता ते बदललेले आहेत. तरीही मालती जी आहे ती म्हणत असते की नाही राणी, तुला असं वाटतंय की तो बदलला आहे, पण त्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. तू विचार कर, तो फक्त स्वतःचा फायदा पाहतो राणी, तू लक्षात घे आणि तू तुझा फायदा बघ. मालती सतत राणीला हेच सांगत असते की तू लग्नानंतर तुझ्याशी कसं वागत होता, तू आठव एकदा. तर राणी ते सगळं आठवत असते. त्यावेळी तिला आठवतं की इंद्रा जेव्हा तिच्याशी लग्न केलं त्या दिवशी इंद्रा तिच्यासोबत कसं वागला होता.
त्याने बोलून देखील दाखवलं होतं की मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आणि आता मी तुला तुझी लायकी दाखवून देणारच, असं म्हणत त्याने राणीला पहिल्याच दिवशी रूमच्या बाहेर काढलं होतं आणि तिला गॅलरीमध्ये उभं केलं होतं. एवढ्या पावसात देखील राणी तिथेच उभी होती, तरी देखील त्याला तिच्यावरती दया आली नाही आणि असं विचित्रपणे तो तिच्यासोबत वागत होता. पण तरीसुद्धा राणीला ठाम विश्वास होता की नाही, इंद्र सर आता बदलले आहेत. ते आधी तिच्याबरोबर कसेही वागले असतील, पण आता ते नक्कीच असे नाही आहेत. राणी मात्र आता इथे तिच्या विश्वासाबद्दल बोलत असते. त्यावेळी आता इथे मालती बोलते की हे बघ, असा विश्वासाच्या जोरावर हे नातं फुलवणं ठीक नाहीये, कारण ते नातं खोट्याच्याच आधारावर बनलेलं आहे आणि ते पुढे कधीही टिकू शकत नाही राणी. तर आता इकडे राणी त्याचा विचार करते आणि त्यानंतर राणीच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यानंतर आता इथे मालती बोलते की हे बघ, आता खाली बायका आल्या असतील आणि त्यांच्यासमोर हे असं रडायचं नाही. चल, आता मी माझ्या सुनेला खाली घेऊन जाते हळदी कुंकवासाठी, असं म्हणत मालती जी आहे ती राणीला आता खाली घेऊन जाणार आहे. राणीचे डोळे पाण्याने टच्च भरलेले असतात. ती इंद्राच्याच विचारात असते. तर आता इकडे खाली बायका सगळ्या जमलेल्या असतात आणि बायका म्हणत असतात की राणी कधी येईल. तर आता सगळे राणीची वाट पाहत असते. तेवढ्यात जिन्यावरून आता राणी आलेली आहे आणि इकडे उर्मिलाची नजर राणीवर पडलेली आहे. तर त्याच नंतर आता इकडे बायका जे आहेत ते बोलतात की बघा, राणी आली आहे, किती सुंदर दिसते ना ती, किती छान आवरलेलं आहे, असं म्हणताच इकडे मालती जी आहे ती राणीला बोलते की हे बघ, हे डोळ्यातले अश्रू पुस आणि आता कोणासमोरही डोळ्यातून पाणी आणायचं नाही, समजलं, असं म्हणताच आता राणीने डोळे पुसले आहे आणि राणीला तिने हेही सांगितलेलं आहे की सगळ्यांसमोर फक्त हसायचं. त्यानंतर आता इकडे राणी सगळ्यांच्या मध्ये येऊन उभी राहते आणि सगळ्याजणी तिला पाहून तिचं कौतुक करू लागतात आणि तेवढ्यातच मालती बोलते की राणी, एवढ्याच बायका आलेल्या नाही आहेत, आणखी कोणीतरी एकजण आलेलं आहे. तर राणी इकडे तिकडे पाहू लागते की नक्की आणखी कोणीतरी एकजण म्हणजे कोण. तर त्यानंतर तिची आई जी आहे ती पुढे येते आणि राणी आईला पाहून खूप खुश होते. आई पुढे येते, राणीचं तोंड भरून कौतुक करते आणि तिला काजळ देखील लावते. तिला दृश्य लागू नये म्हणून ते सगळं करते. तर आता इथे मालती बोलते की तुम्हाला माहिती आहे का, आज राणीचं मी आवरून दिलं आहे म्हणून ती एवढी सुंदर दिसते. तर आता इथे राणीची आई बोलते की हो बाईसाहेब, तुम्ही आवरून दिलं, देवच वावला म्हणा की. बरं झालं तुम्ही तुमच्या मनातला सगळा काही आढा काढून टाकला आणि हे ऐकून मला खूप बरं वाटलं. तर आता इकडे राणीच्या आईला बायका बोलतात की काय, लेकीलाच बोलणार का, आमच्याशी बोलणार नाहीत का. तर आता इकडे राणीची आई जी आहे ती बायकांमध्ये बोलायला जाते. तोपर्यंत मालती जी आहे ती राणीला म्हणते की हे बघ राणी, तुझ्या आईला याबद्दल काहीही कळू देऊ नको, नाहीतर काय होईल तुलाही माहीत आहे. आत्ताच त्या अंथरुणातून उठल्या आहेत, पुन्हा त्या अंथरुणात खेळतील, त्यामुळे आत्ता त्यांना सांगण्याची काहीही गरज नाही. त्यांनाच काय, कुणाला सांगण्याची काहीही गरज नाही. तर आता इकडे उर्मिला जी आहे ती इथेही राणीच्या आईचा अपमान करते, तेही सगळ्या बायकांमध्ये. इकडे विक्रम जो आहे तो त्याच्या प्लॅननुसार त्याचं काम करत असतो. तो इंदिरा राणीच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला त्याचा कारस्थान करायचं असतं. तर इकडे राणी जी आहे ती आता स्वतःच्या रूममध्ये आलेली आहे. रत्नाईने तिला गजऱ्याची आठवण करून दिली होती. राणीने तो माळलाच नव्हता आणि तोच घेण्यासाठी ती तिच्या रूममध्ये आलेली आहे. तर आता विक्रम इथे वॉर्डरोबमध्ये शोधत असतो, पण त्याला काहीही मिळत नसतं. इकडे त्याला दिसतंय की राणी आलेली आहे, तेवढ्यात तो लपून बसतो आणि राणी आता त्याच विचारत असते जे मालतीने तिला सांगितलंय. तर राणी रूममध्ये आल्यानंतर म्हणते की नाही, इंद्र सर आता बदलले आहेत. कुणी कितीही काहीही सांगितलं तरीही मी त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण माझा इंद्रा सरांवरती पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे माझ्या आणि इंद्रा सरांच्या नातात विष मिसळण्यासाठी हे सगळं चाललं असावं, पण नाही, मी इंद्रा सरांवरती अविश्वास दाखवणार नाही, कारण त्यांनी मनापासून हे सगळं केले आणि ते सगळं मला माहीत आहे. त्यांनी माझ्या बुवा आणि आईसाठीही खूप केले आणि ते मी विसरणार नाही. तर तेवढ्यातच राणी जी आहे ती गजरा घेण्यासाठी पुढे येते आणि गजरा माळतच असते. तेवढ्यातच तिला इकडे कशाचा तरी आवाज येतो. त्यावेळी आता विक्रम इथे लपलेला असतो आणि राणी जी आहे ती विचारते की कोण आहे तिकडे, पण तिला कुणाचाच आवाज येत नाही. विक्रम इथे डोळे बंद करून इथेच उभा असतो. त्याला भीती वाटते की राणीने जर त्याला पाहिलं तर तो काय उत्तर देईल. त्यानंतर आता इकडे राणी विचारत असते की कोण आहे तिकडे, पण तो काहीही न बोलता तिथेच शांत उभा राहतो. राणी त्यानंतर थोड्या वेळाने तो गजरा माळते.
आणि राणी पुन्हा पाहायला येते की इकडे कोण आहे. तर आता हा जो विक्रम आहे तो प्रचंड घाबरलेला आहे. तर पुढील भागात आपल्याला कालचाच प्रोमो पाहायला मिळणार आहे. काल राणीने इंद्रासोबत जे काही बोललं ते सगळं इंद्रा राणीला प्रपोज करणार आहे आणि राणी इंद्राला सगळं काही विचारणार आहे जे तिच्या लग्ना दिवशी घडलं होतं. कालच्या भागात आपण पाहिलेलंच आहे. नवीन प्रोमो आणखीन आलेला नाही, तर पुढील भागात नक्की पहा.